वहिनी माझ्या अंगावर भांडा चला वहिनी अहो ही चांगल्या चौकट इकडे कशाला आल्या मी याला पहिले आत घ्या वहिनी अहो वहिनी साहेब पप्प्या बापू इकडे काय करायल्यात भाऊजी या श्रीहरीच्या मागे हीच लोक असण्याची शक्यता आहे. वहिनी ह्यो चान्स चांगला आहे बघा वहिनी साहेब इकडे का आल्यात ते हुडकूया आणि या सगळ्या रंग्यात पकडूया हो पण कसं ही इकडे का आल्यात ते त्यासनी विचारूया हा आपण श्रीहरीला आडगळीच्या खोलीत लपून ठेवले असे ह्यासनी सांगूया जर श्रीहरी यांचा माणूस असेल तर ही पक्क त्याला सोडवाय जाणार ही त्याला सोडवाय गेली की आपण बाहेरने कडी घालूया आणि राणाला बोलवून आणूया म्हणजे या वहिनी साहेबाचा पडदा फाश होतोय बघा हो चालेल असंच करू निघूया चला चला दाराला कडी लावा बरकत काय करत होत्या बाईच्या घरला बरकतला बी घोळात घेतल्याची जण हा बाईसाहेबांनी का नाही जिजानं जेव्हा हमाली करायला लावली का नाही तेव्हा बी बरकत होताच की अरे पर जिजा गेली न बाहेर आता तू श्रीहरी कुठं आहे मग त्याला शोधायला आलोय आपण बापू पप्प्या एक काम धड नीट जमत नाही तुला असं का म्हणालीस नाही नाही मी तुला सांगू काय तो श्रीहरी आताच असणार माझी गॅरंटी आहे त्या जिजाला पूर्ण ताब्यात घेतलंय त्यानं चल की तुला दाखवतो माझं ट्रेनिंग असं फेल जाणार नाही चल दाखवतो तुला चल चल एक मिनिट चला 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 काय उडकायलाय काय आम्ही कशाला काय हुडकू मग इथं असं चोरासारखं का आलाय ए काय ग काय काम काय इकडं हिच्या तोंडाला लागायचं नाही आमासनी पप्प्या तू सांग आम्ही कशाला आलो इथं मी आम्ही कशाला काय सांगू आम्ही कशाला एवढं घाबरायचं आहे तुला काय संबंध नाही हे बघ यो मळा आमच्या तायडीचा आहे आम्ही कशाला बी येऊ ती मालकी नाही ह्या मळ्याची ए तू इकडं माझ्या हद्दीत आलाय काय गप गुमान सांगायचं कशाला आलाय नाहीतर ते आम्ही सहज आलतो म्हणलं श्रीहरीचा आणि तुझा संसार कसा चाललाय ते बघावं तुझा काय संबंध रे तर तूच त्या बामट्याला माझ्याकडे पाठवलायस आत्ता काय तुला सोडत नसतोय बघ सांग गप गुमान तुझा आणि श्रीहरीचा काय संबंध आहे हे त्यो दोस्त आहे माझा दोस्त आहे काय झालं त्याची बायको कुठतर पळून गेलती तो हुडकत होता हुडकत गावात आला आणि नेमकी तूच त्याची बायको निघालीस त्याला मी काय करणार आहे नाही काय मग ही नंदिता गायकवाड कशाला आली इथं तुझा काय संबंध ते आम्ही समाज सेवा करायचं होतं म्हणून आलो होतो इथं कसली समाजसेवा करायला वहिनी साहेब आपल्या गावातल्या माणसासनी काय अडचणी तर नाहीत ना त्यांचा संसार नीट सुरळीत सुरू आहे का हे बघायला आलो होतो आम्ही हा नीट चाललंय काय हे तू कोण सांगणार आम्ही बघून ठरवणार होय आणि आम्हाला श्रीहरीच्या तोंड ऐकायचं आहे पप्प्या मला तर ह्या जिजावर डाऊट येतोय हे बघ आम्हाला आमच्या दोस्ताची गाठ घ्यायची आहे वहिनी साहेब
तुम्ही सांगा या जिजाला. ए बाई, गावकऱ्यांच्या अडचणी सोडवणं काम आहे आमचं. ठीक आहे, मग एक काम करा. तो श्रीहरी तिकडे अडगळीच्या खोलीत झोपलाय. त्याला उठवा आणि काय विचारायचं ते विचारा. अडगळीच्या खोलीत म्हणजे अडगळीत टाकलंस तुमच्या दोस्ताला? आणि असा कसा झोपला ह्या वक्ताला? वय वय वय, आमच्या दोस्तावर तू अत्याचार करायला लागल्यास असा कसा झोपला तू अडगळीच्या खोलीत? तुझ्या संगत दारू ढोसल्यानंतर काय होणार? फाटलाच तो झोपडा समजून तिकडे अडगळीच्या खोलीत जाऊन झोपलाय. आम्ही त्याला लय उठवला पण उठला नाही तो. बघा तुमच्यानं उठतोय काय? वहिनी साहेब, तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघा. चला. वय वय, भाई तरी मला गॅरंटी हाय ह्या जिजानं माझ्या दोस्ताची छळवणूक मांडली असणार आहे. बघायला लागते आपल्याला. चल तायडे, चल जाऊया. श्रीहरी ये दोस्ता, श्रीहरी ये दोस्ता. हा. चल तायडे चल. या, या. ये श्रीहरी. श्रीहरी, हे श्रीहरी. श्रीहरी रे. श्रीहरी, दोस्ता. पप्प्या जा, आज जाऊन बाहेर घेऊन ये त्याला. मी हा? आत एकटा? नाही 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 नाही, तुला माहिती नाही ताडे, ते श्रीहरी होबलक डोसक्याचा आहे. आता नशेत बिशेत असला तर भॉस खायचा मला नको. मी नाही बापू, माझ्या बरोबर चला की एखाद दोघं बरं. हो अरे नाही बाबा, मी काय हा? ते मिनिटा असं नरड्याला चाकू लावतंय. अरे वरचा मधला रिकाम आहे त्याचा. चंदा, तू चल की. म्हणजे अगं दोघा परिस्थिती ग बरं. ताई साहेब तुम्ही बी चला की. उगत तीन तिकडं काम बिघडा न ग. आपण चौघ बी जाऊ. चला. आम्ही अहो मी पाठ राखीन असताना घाबरू नका. चला. जाऊ जाऊ, ये पुढे येतो. तुझा मान आहे का? होय, चल की दोस्ता. तुम्ही चला चला. येड्या डोसक्याचा आहे ती सावकाश. श्रीहरी, रेडी. हे श्रीहरी. हळू हळू घे, हळू. श्रीहरी, हे श्रीहरी. हे श्रीहरी. तर दिसत नाही श्रीहरी. 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 श्रीहरी, हो बापू, सारखं मला डोळ्यात दिसतंय, कानानं ऐकतोय, डोळ्यात दिसते. बघायचा की डोळ्यात दिसतोय का बघावं की. श्रीहरी. हे बाबा श्रीहरी. दिसला काय डोळ्यानं? श्रीहरी. श्रीहरी. ये दोस्ता. पप्प्या, श्रीहरी कुठे आहे? कुठं आहे? तेच विचारतोय आम्ही, कुठं आहे? हा शोधतोय ना बा. म्हणजे शोधाले शोधाले. अरे आत कोणी बी नाही. मला काहीतरी गडबड वाटते. गडबडच आहे. खोटा नवरा आणून मला गंडवा निघाला होतात वय. आता दावतो तुम्हाला जिजा काय चीज आहे ते. आता तुम्हाला समद्यांना हितच डांबून ठेवणार आणि मग पैलवानाला फोन करणार. बर का दादा, समजा शूटिंग केलंय ना? समजा शूटिंग केले आता. नंदिता गायकवाड, आता तुझं पिता कसं उघडं पाडतो ते बघच तू. आज तुझी गावातलं हकालपट्टी फिक्स. पप्प्या, धरीला त्या बरकतला. आता समजे उंदीर एकाच पिंजऱ्यात अडकल्यात. आता या समजांची वाट लावलीच म्हणून समजा.
ऐके नंदिता गायकवाड, जिजाला नडला त्याला जागच्या जागी फोडला. हा. खा निवांत खाय गे साहेबराव. एक सांगू काय नाही म्हणजे काल रातच्याला मी कुठं होतो माहितीये का? नाही म्हणजे मी जिजाच्या झोपडीकडे गेलतो पण एक आहे बघ. अरे म्हणजे ते जिजाकडे गेलो ते बरंच झालं बघ. टाइमात पोहोचलो म्हणून त्या बिचारीचा जीव तरी वाचला. एक खा. अरे अजून एक मोठी लढतर झाली रे. म्हणजे खरंच लय मोठा घोळ झालाय. त्या श्रेयाला की नाही मी काल रात्री लई चोपला बघ. अरे त्याच चकमकीमध्ये मला हे लागलं बघ. तुला सांगू काय त्याला चोपल्यानंतर मी तिकडेच राहिलो रे. म्हणजे राहिलो मी. काय झालं माहितीये काय? अरे तुला सांगितलं की नाही तर माझ्याच पायताना मला मारशील बघ तू. नाही नाही म्हणजे तसलं काय झालं नाही. होय होय तसलं भलत असेल तर काय बी झालं नाही. खरं सांगायलोय होय. आणि जिजानं बी मला सांगितलं की वावगं काय बी झालं नाही म्हणून. माझंच मला काय कळणं झालंय रे. मला वाटतंय माझं त्या जीवावर जीव यायला लागलाय. नाही 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 ते जीव बिव काय नाही. ते एकदा दणका बसलाय पुण्यांदा नाही. आणि सच्चा पैलवान आहे मी. सच्चा पैलवान. सच्चा पैलवान कोण? जो बाईच्या वाऱ्याला बी थांबत नाही. इथनं पुढं मी सच्चा पैलवानच राहणार आहे. त्या जिजाच्या वाऱ्याला बी थांबणार नाही मी. हॅलो. हा हॅलो मालक, इकडे या जरा लवकर, महत्वाचं काम आहे. ते काय माझं बी इकडे की नाही एक महत्वाचं काम आहे. मला तिकडे येता येणार नाही. अहो मालक, अहो खरं सांगायला लागले, लई महत्वाचं काम आहे, या लवकर इकडं. तुम्ही का असं करायलाय? अहो तुमचं बोलणं की नाही मला काकवी सारखं लागायला लागले हो. आणि मला नकोय ते. बरं बाबा ये इकडं, मग तुला शिव्या घालतो, पण ये लवकर. अहो तुमच्या शिव्या बी नकोयत. त्या बी मला काकवी सारखं लागायला लागणार नाही. मला नाहीच आहे तिकडं. आता जरा सांगा तुम्हीच. कळलं. सांगा बोला. हॅलो राणा, अरे इकडे लवकर ये, लढतर झालेले. काय झालंय? पोलिसांनी कळलं काय? हाय रे बाबा, पोलीस गेलेत. पर भलतीच माणसं सापडल्यात. तू ये लवकर. कोण? तू ये तर इथं, तुझ्या चक्कीत जाळणार आहे. येऊन बघ तू. लवकर ये. ठेव पण आता, बोलत बसू नको. ठेव. ये लवकर. बघ साहेबराव, त्या जिजाच्या वाऱ्याला बी जायचं ना असं ठरलं होतं बघ. काय तो बरकत म्हणतोय रे तसा की लय मोठी लढतर झाली म्हणून. होय म्हणून आता जायला लागणार. ठीक आहे हा, तू निवांत मध्ये खा, मी जाऊन येतो. काय ए जिजा, दार उघड. ए जिजा, जिजा. देवा आता काय बी खरं नाही आमचं. अरे वाचीव रे बाबा. हो बापू ग बसाव जरा, ग बसा. अरे काय ग बसू. वहिनी साहेबांनी दिलेले पैसे कसं खर्च करायचं याचं प्लॅनिंग करत होतो. तर समजा डाव उधळला. आता काय करू मी देवा. ग बसा देवा, जरा ग बसा. ते बाळ 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 लावले आहे इथं. आधीच काय सुधारण झाले. मला जरा सुधरू दे, मला सुधरू दे. आधीच सुधारला असतात की नाही तर ही वेळ आली नसती. हे सगळं तुझ्यामुळे झाले पप्प्या. तुझ्यामुळे अडकून बसलो आम्ही तर. माझा काय संबंध? मी काय केलंय ते ह्याच्यात? ते मळ्यात यायला मला कोणी सांगितलं होतं? पण आम्हास मी मळ्यात काय यावं लागलं? तू श्रीहरीवर नजर ठेवणार होतास. कुठे श्रीहरी? खपला श्रीहरी. हा, व म्हणजे मला काय वाटतंय त्या जिजानं श्रीहरीचा रामनाम सत्य केला असेल. तुम्हाला सांगतो वहिनी साहेब, आम्ही दोघं तमाशा बघायला जाणार होतो. असा मस्त मध्ये गजरा हातात असं पैसे उडवायचा प्लॅन बी केला होता. व आम्ही दोघांनी. आता
नोटा उडवायच्या पण तुमच्या तिरडीवर. अहो कशा उडवणार, आपण समधीच तिरडीवर असणार नाही काय की हो बापू ग बसा जरा, ग बसा हो, मला विचार करू द्या जरा. ए जिजा, दरवाजा उघड. हे ताडी नाही काय दरवाजा उघडत नाही. खुळायच काय? दरवाजा उघडला असता तर आम्ही तर आतमध्ये जाळ्यात अडकलो असतो का? पप्प्या, जर का त्या ठोकळ्यासमोर आमचं खरं रूप उघडलं तर आम्हाला गाव सोडून जावं लागेल. पण ते सोडायच्या आधी आम्ही तुला एक जग सोडायला लावू. नाही 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 कोणीच काय सोडणार नाही. जरा थांबा. मग कर काय तर. वय वय ग जरा दम की. ए अरे पप्प्या, अरे दरवाजा तोडायला तू काय राहणार आहे? अरे आधी हात मोठा होता, मग टक्कुर फुटलं होतं, आता काय पाय फ्रॅक्चर करून घेतोस का काय? पार मरताना पण दीड मरकी मारता. बापू नरडा आवळून जीव घेणे तुमचा मी आता. हेच जर त्या जिजाचं नरडा आवडला असतंच की नाही तर ही आली नसती. हा गप गप. ऐ, गप गप. हे बघ हे ताडे, हे बघ माझ्या डोसक्यात कधी एक आयडिया आल्या. तू काय कर, तू जोर जोरात रडाय चालू कर. आम्ही एकदा सांगितलेलं ऐक की माझं, मी आयडिया सुचलं ना, ऐक माझं. हे बघ तू आता जोर जोरात रडाय चालू कर हा, आणि त्या जिजाची माफी माग. नाही. तिला ऐक ग जरा, नाही काय म्हणते डायरेक्ट, तिला म्हणावं मी शेवटचं माफी मागतोय, तुझ्याची शेवटची माफी माग हा. आणि गोड गोड बोलून की नाही तिला फक्त दरवाजा उघडायला लाव. दरवाजा उघडलास की तिचं नरड कसं आवडतो बघ मी. हा एकदा एकदा गतायडे आमच्यासाठी गतायडे, एकदा तो काय बी करून दरवाजा उघडायला लाव, मग या माननीय परेश पाटलाचा जाळ दाखवतो त्याची. चला वय वय ऐक ऐक गोड बोलणे, एकदा एकदा एकदा. जिजा, हे जिजा. प्रेमानं प्रेमानं बोल मग. जिजा, हे जिजा. काय ते? अगं आम्ही काय म्हणतोय ऐक की जरा, दरवाजा उघड. जो काही गैरसमज झाला असेल तो बोलून मिटू की आपण. मला काय गैरसमज बिरसमज नाही, मला पक्की खात्री आहे तूच त्या श्रीहरीला इकडे आणलायस. आणि आता तुला काही सोडत नसतोय बघ मी. तुला कसा धडा शिकवतो ते बघत. आम्ही काय आम्ही काय म्हणतोय जिजा, आम्ही चुकलो ग बाई. आपण बोलून काय वाद आहे तो मिटूया, म्हणजे तुला बी ताप नाही ना आम्हासनी बी ताप नाही. मला कसला ताप? ताप तर तुला होणार आहे. आता तुला कसं खडी फोडा पाठवतो ते बघच तू. नाही तुझ्या गावातला हकालपट्टी केली तर बघ. ये भवाने, काय समजतेस काय आम्हाला? नंदिता गायकवाड म्हणतात आम्हासनी. सर्किटपणा काय सुटणार नाही. तुला सोडणार नाही आम्ही. आता तर तूच सुटणार नाहीस. तसं बी तुला जेलात जायची सवयच आहे म्हणा. पण आता जिजाचा इंगा बघशील तू. भल्या भल्यातली पुरून उरली आहे जिजा. आता तुला काही सोडत नसतोय बघ मी. आता तू अडकली, आता काय तुझी सुटका नाही बघ. काय समजतेस काय आम्हासनी? अगं सगळीकडनं निसटतो आम्ही, इकडनं बी निसटन. बघच तू. आता बघच तू कशी अडकतीस ते. आता पहिलवान पोहोचला तेवढ्यात. होय त्याला सांगून तुझी कशी उचल मागणी करतो ते बघत.